हा माझा पहिला शिमगा कोकणातला. नमस्कार मित्रांनो. दरवेळेस सुट्ट्यांमध्ये घरी जातो, पण ह्या वेळेस आम्ही इथंच थांबलो. आणि खरं सांगतो, कोकणातला शिमगा म्हणजे फक्त सण नाही, ती एक भावना आहे. गावागावात तयारी सुरू होते, घरांघरात उत्साह, रस्त्यावर रंग आणि प्रत्येकाच्या मनात एकच नाव, श्रीदेव कालभैरव. मी आलोय बघा मिरकरवाड्यामध्ये. सुवरकडे म्हणजे तर माझा मित्र इथं राहतो, त्याने आम्हाला आज बोलवलं होतं. त्याच्या घरी आज पालखी नव्हती. म्हटलं चला दर्शन वगैरे घेऊ देवाचं आणि होळीला एन्जॉय करू. झाली सकाळची वेळ आणि संध्याकाळी आम्ही जो धमाल केला ना, ते तुम्ही समोर बघा. कोकणातील लोकांचा काळभैरव देवावर अपार विश्वास आहे. तो फक्त देव नाही, तो गावचा रक्षक आहे, श्रद्धेचा आधार आहे. जेव्हा पालखी बाहेर येते ना, त्या ढोल ताशाच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत अंगावर काटा येतो. पालखी नाचताना लोकांची भक्ती, त्यांचा आनंद, त्यांची एकता सगळं काही शब्दात सांगणं अशक्य आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे एकत्र येतात. कोणी नाचतंय, कोणी जयघोष करतंय, जय काळभैरव. त्या क्षणी कळतं, कोकण फक्त निसर्गासाठी नाही तर संस्कृतीसाठी ओळखलं जातं. हा माझा पहिला कोकणातला शिमगा. मी असतो इथं, पण दरवेळेस कसं सुट्टी असते, पण ह्या वेळेस सुट्टी कमी असल्यामुळे आपण इथंच आहोत. आणि कोकणातला शिमगा एकदा तरी अनुभवायला हवा, कारण इथे सण साजरा होत नाही, इथे सण जगला जातो. जय काळभैरव. हा क्षण आयुष्यभर विसरणार नाही अशी आठवण बनली आहे बघा. आणि आधी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. बाय मित्रांनो.